महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर अर्थात पुणे आणि येथीलच सांगून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून कळणारी पुणेरी व्यक्ती सादर करीत आहे नवदुर्गा. प्रवास तिचा. अभिनय क्षेत्रात एक नाव कमावण्यासाठी पूर्वजांची पुण्याई नाही तर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. अलीकडेच एका शेतकरी कुटुंबातून अभिनय क्षेत्रात येऊन आपला ठसा उमटवणाऱ्या उर्मिला जगताप यांचा रंजक प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओमार्फत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलवर. थँक्यू. तुम्ही आज अभिनयाच्या क्षेत्रात आहात, तर तुमचं बालपण कसं गेलं हे आम्हाला सांगा. बालपण ॲक्च्युली माझं ऑलमोस्ट गावाकडे गेलं. 4थी पर्यंत मी गावी आजी आजोबांकडे होते आणि 5वी नंतर मी हडपसर, 5वी ते पुढचं शिक्षण माझं हडपसर आणि पुण्यात झालं. सो तरीही मेंटली आणि फिजिकली म्हणजे गावाकडे 4 ते 5 वेळा महिन्यातून जाणं होतंच, कारण एक ओढ लागलेली होती माझी आजी आजोबांची म्हणा किंवा तिकडच्या मैत्रिणींची म्हणा, गावाकडच्या लोकांची म्हणा. सो मला ते गावाकडची असल्यामुळे मला असं होतं की हे मला नको आहे, हे शहरातलं जीवन, कारण पटकन ते मॅच नाही झालं आणि मला करता नाही आलं. सो बालपण माझं ऑलमोस्ट गावाकडेच गेलं आहे असं मी म्हणेन. तुमचा शाळेतला प्रवास आणि महाविद्यालयातला प्रवास हा कसा? बापरे, शाळेतला प्रवास 5वी पासून पुढचा म्हणजे 4थी पर्यंत मी गावी होते तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे पहिला आणि दुसरा नंबर यायचा माझा. मी हुशार होते आणि 5वीत आल्यानंतर ते नंबर माझे कमी, नंबरच सोडा पण टक्के पण माझे कमी यायला लागले. म्हणजे 70%. तिकडे माझे 84 यायचे, 85 असं काहीतरी तो एक रेंज होता. आणि इकडे आल्यावर झालं असं की गावाकडे असलेल्या मैत्रिणी वेगळ्या होत्या आणि इकडच्या शहरातल्या मैत्रिणी वेगळ्या होत्या. राहणीमान वेगळं होतं, बोलणं वेगळं होतं, त्यामुळे ते कॅच करायला मला फार वेळ लागला. सो 10वीपर्यंत मी एक कोमेजून गेलेली मुलगी असते ना की अरे आपण गावाकडून आलोय आणि ह्या मुली आपल्याला असं, हो हो करेक्ट. त्यामुळे माझा एक कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो शिक्षणाचा म्हणा किंवा एक मी हुशार आहे, मी काय करू शकते, हे मी कधीच शाळेत नाही दाखवू शकले. हा फरक मला जाणवला. बाकी कॉलेजमध्ये खरं तर मी स्वतः काय आहे आणि मला किती येतं. शाळेमध्ये असं व्हायचं 10वीपर्यंत शिक्षकांनी मला जरी एखादा प्रश्न ओव्हरऑल वर्गात जरी विचारला तरी मी कधी माझी हिंमत व्हायची नाही की तू उठ आणि सांग मला उत्तर येत आहे, कारण ती एक भीती निर्माण झाली होती की चुकलं तर काय, बरं मला येतं आहे पण तरी चुकलं तर काय होईल. हा जो कॉन्फिडन्स होता तो कधीच मला नाही आला आणि तो तसाच राहिला. पण 11वी-12वी नंतर सगळंच चेंज झालं, कारण मी स्किल्सवर लक्ष द्यायला लागले आणि ते आपण सांगण्यापेक्षा शिक्षकांना कळलं की ही हुशार आहे, हिच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. सो हे 11वी-12वीमध्ये झालं, त्यामुळे फरक जाणवला मला त्यात. तुम्हाला कधी शाळा किंवा कॉलेजमध्ये असं जाणवलं की आपण अभिनय या क्षेत्रात पाऊल ठेवू किंवा आपण भविष्यात अभिनयात काहीतरी चुणूक दाखवू शकू? असं कधीच नव्हतं वाटलं. पण मी 11वीत असताना माझी एक मैत्रीण होती शीतल नावाची, ती मला म्हणायची उर्मिला तू कर ना मालिकेमध्ये काम, तू करू शकतेस वगैरे. आणि माझं असं व्हायचं की कुणालाच ही बोलत नाही आणि मलाच काय येऊन बोलतात. तर ती एक झाली मनामध्ये इच्छा की आपण करू शकतो का, होऊ शकतं का. त्यानंतर मी गुगल सर्च केलं, ऑडिशन्स असतात का, कुठे भेटायचं लोकांना, कुठे द्यायचं ऑडिशन. बरं मला हे कधीच माहिती नव्हतं की अर्धी इंडस्ट्री पण पुण्यात आहे. सगळी जी फिल्म इंडस्ट्री आहे ती सगळी मुंबईत आहे आणि तिकडे जाऊनच आपल्याला काम करायचं असतं, हेच फक्त माहीत होतं. पुण्यात इतके लोक काम करतात. त्यानंतर मी सर्चिंग सुरू केलं. झालं असं, सुरुवात झाली अशी, माझी एक मैत्रीण होती कॉलेजमधलीच आणि दोघींना इंटरेस्ट होता या फील्डमध्ये जाण्याचा. तिच्याकडे मोबाईल होता, माझ्याकडे मोबाईल नव्हता. सो जे काही सर्चिंग व्हायचं तिच्या मोबाईलवर व्हायचं. आणि जेव्हा कळायचं ऑडिशन आहे त्यावेळी ती मुलगी एकटी जाऊन यायची
आणि जाऊन आल्यावर मला सांगायची की मी जाऊन आले. असं बऱ्याचदा झालेलं होतं. त्यामुळे मग माझं असं झालं की ठीक आहे, आपल्याकडे जेव्हा मोबाईल येऊ तेव्हा आपण करूया ह्या गोष्टी. काळ कोणता होता, म्हणजे साल काय होतं? 2014-15. हो. माझ्या काकांची इच्छा होती की मी CA व्हावं. पप्पांची इच्छा होती की मी पोलीस व्हावं. पोलीस न होण्याचं एक वेगळं रिझन आहे माझं, ते मी आजपर्यंत कधी कोणाला शेअर नाही केलं आहे. आणि दुसरी गोष्ट, CAचा मी प्रवास सुरू केला, पण मी घरच्यांना असं सांगितलं होतं की हडपसरमध्ये इंग्लिश माध्यम नाही आहे, मीडियम नाही आहे, तर मला पुण्यातच ॲडमिशन घ्यावं लागेल. सो माझा हा हेतू होता, मी जर पुण्यात ॲडमिशन घेतलं, हडपसर ते पुणे 1 तास लागतो जायला यायला, 2 तास असेच प्रवासात जातात. माझा प्लॅन असा होता की मी सकाळी लवकर घरातून निघाले, मुंबईला जायचं 2 तासात. कारण तो गैरसमज टाकून ठेवला होता की अरे 2-2.5 तासात जाऊन येतो आपण मुंबईला. हे सगळं खोटं होतं, ते कधीच प्रॅक्टिकली झालेलं नाही आहे. पण माझा प्लॅन असा होता की जायचं मुंबईला, तिकडे ऑडिशन द्यायचं, मस्त कॉलेजच्या वेळातच मग घरी यायचं जेव्हा आपण येतो. ते कधीच झालेलं नव्हतं. मग या प्रवासात 13वीत असताना फायनल पेपर चालू होते. बंद होतं, म्हणजे मी ऑडिशन वगैरे हे सोडून दिलं होतं. चला जे होईल ते होईल आयुष्यात. फायनल पेपरला मी हडपसरवरून निघाले पेपरसाठी. पहिलाच पेपर होता आणि चालताना बस पकडायला गेले आणि चालताना मला एका बाईने धडक मारून गेली 2 व्हीलरवर. सो त्यावेळी माझा ॲक्सिडेंट झाला आणि 3 पेपर माझे बुडाले. आणि तो एक माझ्या मनात माझ्यासाठी खूप मोठा त्रास होता. पण मी असं म्हणू शकेन की तो टर्निंग पॉईंट होता माझ्या या फील्डमध्ये येण्यासाठी. झालं असं की मी नापास झाले आणि नापास झाल्यानंतर 1 वर्ष आपण घरी बसून काय करूयात. मग मी घरी बसून परीक्षा वगैरे द्यायचं ठरवलं. पण घरी बसून काय करायचं म्हणून मी कामाला लागले हडपसर गाडी तळावर एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून. तिथे मग सर्चिंग वगैरे सुरू असायचं की ऑडिशन इन पुणे. त्यावेळी मी एक नंबर शोधला आणि तो नंबर प्रवीण जगताप असा म्हणून होता. आणि जगताप याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, कारण जगताप हा मला फसवू शकणार नाही, बोलला तर बहीण आहे असं बोलू शकतो. सो त्या हेतूने मी तो नंबर सर्च केला. मी त्यांना फोन केला आणि ते मला म्हणाले की तू ठीक आहे, चांगलेच फोटो, तू मॉबमध्ये काम करशील का. म्हटलं मॉब काय, ज्युनियर आर्टिस्ट काय, मला काहीच माहिती नव्हतं. म्हटलं करेन. मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं, असं असं असणार आहे, हिरो हिरोईनच्या मागे बसायचं, एंटरटेन असं गर्दीतली कामं आहेत, चालेल का. म्हटलं चालेल. कारण मला एक कॉन्टॅक्ट हवा होता, एका कामापासून एक गोष्ट मिळणे, एक काम मिळणे. सो ते माझ्याकडे काहीच माध्यम नव्हतं. तेव्हापासून ज्युनियर आर्टिस्टची थोडीफार मी कामं केली. मग पथनाट्य केली, मग गणपतीचे शोज केले आणि करता 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 मला एक अँकरिंगचा शो मिळाला. त्या अँकरिंगच्या शोमध्ये मी 10 एपिसोड केले आणि 10 एपिसोडमध्ये मला कळलं लोक शिव्या घालतायत मला भाषेवरून. अत्यंत घाणेरडी भाषा आहे आणि ही जर असेल तर तुमचा शो फ्लॉप आहे, काढून टाका लवकरात लवकर, आणि भेटली तर हीच भेटली का तुम्हाला. सो मी हे निगेटिव्हली तेव्हा वाटलं, पण मी पॉझिटिव्हली हे या कारणाकरता घेतलं की आपल्यात खरंच कमी आहे, भाषेवर काम करायचं आहे आपल्याला. परत भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या मला करायच्या आहेत. अभिनयाकडे मला लक्ष द्यायचं होतं, कारण सांगणारं कुणी नव्हतं. घरातली म्हणजे शेतकरी कुटुंबातून डिरेक्टली या फील्डमध्ये पदार्पण करणं माझ्यासाठी अवघड होतं, किंवा कुणी सांगायला नव्हतं की इथे तू चुकतेस, हे करायला पाहिजे. तेव्हा ते कॉमेंट्स वाचून मला कळलं की आपल्याला भाषेवर लक्ष द्यायचं आहे. मग थोडं मनावर घेतलं. 6-7 महिने मी सोशल मीडिया तेव्हा फार नव्हतंच, पण व्हॉट्सअप असो किंवा फेसबुक इंस्टाग्राम सगळं बंद केलं 6 महिने. आणि टाईम ठरवला, सकाळी 15 मिनिटं ऑनलाईन यायचं, ते संध्याकाळी 15 मिनिट. त्या दरम्यान 6 महिन्यांसाठी मी पुस्तक वाचन केलं, परत फिल्म्स बघितल्या, मुलाखती बघितल्या भाषा सुधारण्यासाठी. येस, अशा गोष्टी केल्या आणि मग ठरवलं की आपण मुंबईत जाऊया. सो असा प्रवास आहे. तो एक ॲक्सिडेंट माझ्यासाठी लकी ठरला, टर्निंग पॉईंट ठरला असं मी म्हणेन. आणि ते घडायचंच होतं, कुठून ना कुठून काहीतरी निमित्त लागतं, तर ते एक निमित्त होतं माझं. या क्षेत्रात तुम्ही आला तेव्हा कोणत्या प्रकारचा संघर्ष तुम्हाला करायला लागला? मी जेव्हा मुंबईत शिफ्ट झाले
तेव्हा 2-2.5 वर्ष माझे याच्यातच गेले की मी चुकतेय कुठे. कारण सगळे येऊन मला फक्त तू चुकतेयस हे सांगायचे. तू कुठे चुकतेयस हे मला कधीच कळलं नाही. आणि ती चूक होती फक्त भाषा तुझी चांगली नाही आहे. म्हणजे मी एक ॲड केली होती. त्या ॲडमध्ये ॲड झाल्यानंतर मला ते डिरेक्टर आता नाही आहेत, ते कोविडमध्ये वारले, पण ते मला असं म्हणाले की घाणेरडी भाषा आहे, तू कुठली आहेस, तू कुठून आली आहेस आणि कशी काम करणार आहेस तू. सो अशी लोक होती जिथे तू चूक आहेस पण तू कुठे चुकीची आहेस हे कधी मला सांगितलं नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये हेच मला थोडंफार वाटतं. बरेच कमी लोक आहेत जे तुम्हाला सांगतात की तू इथे चुकतेस. मोजून हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक भेटली ज्यांनी मला कामं नाही दिली, पण त्या लोकांनी मला माझी चूक सांगितली की तू अभिनयावर लक्ष दिलं पाहिजे, तू राहणीमानात तुझं हे चेंज झालं पाहिजे, बोलण्यात तू कशी असली पाहिजे, किंवा ॲक्टिंगमध्ये तू कुठे लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्या गोष्टी मी ऑफकोर्स निगेटिव्हली नाही घेत आहे, कारण त्या जर चुकल्या नसत्या, म्हणजे त्या ठोकर जर नसत्या खाल्ल्या तर ती उर्मिला जगताप तशीच राहिली असते. तर माझ्यात काहीतरी, म्हणजे ती ॲड केल्यानंतर मी जेव्हा 2-2.5 वर्षांनी त्याच नामवंत अभिनेत्यासोबत मी जेव्हा काम करते आणि तो व्यक्ती मला असं म्हणतो की ह्याला म्हणजे मी ओळखलंच नाही तुला, केवढा चेंज झालाय. सो मला हे बऱ्याचदा खूप ठिकाणी अशा कॉम्प्लिमेंट मिळाल्या. मग मला असं झालं की बरोबर आपल्या मार्गावर आहोत आपण, शिकतोय. सांगणाऱ्यापेक्षा चूक सुधारणारा हा जास्त खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट की भाषा गावाकडे असल्यामुळे मला, मी खरं सांगते, 2.5 वर्ष मला माहीत नव्हतं की न आणि ण या दोन्हीमध्ये फरक असतो, उच्चार असतो. ते मला एका सेटवर 2.5 वर्षांना मी चुकते कुठे, कारण फक्त भाषा खराब आहे. फक्त न आणि न मुळे माणूस, एखादा व्यक्ती कसा बोलू शकतो की तू सगळंच चुकतेय. पण मला जेव्हा मी ती सुधारली आणि मला ते एक पॉईंट सापडलं की अरे आपलं हे चुकतंय, आणि त्यानंतर मला कोणी बोललंच नाही आहे. एक ॲक्सेंट होता गावाकडचा, त्याच्यावर मी असं म्हणेन, त्यावरही मी अभ्यास केला, त्यावरही मी काय म्हणूयात विचार केला. आणि मी एवढं प्राऊडली सांगू शकते माझ्याबद्दल की मी गावातली गावंढाळ मुलगीही मी करू शकते प्ले, आणि मी शहरातली ब्राह्मणी मुलगी पण मी प्ले करू शकते. सो मला ह्या दोन्ही गोष्टी जमतील इतकं मी स्वतःला परफेक्ट करून घेतलंय. आणि मी ते निगेटिव्हली घेत नाहीये, पॉझिटिव्हली घेतलं, शिकले, म्हणून मी आज तयार झाली आहे. मला जेव्हा पहिली सिरियल होती, आधी सगळ्या सिरियल्स गावाकडच्या गावंढाळ भाषेतल्या सिलेक्ट व्हायचे, पण मला जेव्हा जय भवानी जय शिवाजी मिळालं त्यानंतर मी ठरवलं की येस, भाषेमध्ये तू आता सुधारली आहेस. श्यामच्या आईमध्ये स्वच्छ भाषा आहे, त्यांनी मला श्यामच्या आईसाठी विचार केला. सो हेही माझ्यासाठी पावतीचं आहे की काहीतरी तू चेंज होते, म्हणजे प्रत्येक वर्षाला तू सेम नाही आहेस, काहीतरी गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. सो ही भाषेबद्दल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, तो एक चेंज काय म्हणूयात केला मी पॉझिटिव्हली. बाकी म्हणतात ते सुरवंटापासून ते फुलपाखरू होण्यापर्यंत, माणूस म्हणून होण्यापर्यंतचा प्रवास जो असतो कठीण आहे, पण करून बघा, तुम्हाला जे हवंय ते मिळेल आयुष्यात. आतापर्यंत तुम्ही ऐतिहासिक भूमिका केल्या, त्याचा अनुभव काय होता? कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपली छाती अभिमानाने भरून येते आणि एक स्फूर्ती चढते. तुम्ही या भूमिका करताना जगला, वातावरण आजूबाजूला बघितलं, तो अनुभव काय होता? मला खरं तर खूप आवडतं ऐतिहासिक भूमिका करायला, कारण मला थोडा इंटरेस्ट आहे या अशा गोष्टींमध्ये. लहानपणी आमची सहल जायची, किल्ल्यांवर जायची, पुरंदर किल्ला, शिवनेरी किल्ला वगैरे, त्यामुळे मला ती आवड आहे. आणि घरच्यांमुळे, माझ्या आजीमुळे खूप जास्त आवड आहे, कारण ती मला न्यायची बऱ्याच ठिकाणी, देवाधर्माच्या ठिकाणी न्यायची, सांगायची गोष्टी वगैरे, त्यामुळे ती आवड आहे. जय शिवाजी जय भवानी ही सिरियल मी केली, पहिली सोयराबाई केली होती.
तेव्हा एक झालं वर्कआउट माझ्या कॅरेक्टरवर. पण सुभेदारमध्ये पण मला एक वेगळी भूमिका मिळाली, तीही मला छान करता आली. मला आनंद आहे, त्यांनी माझं एक ऑडिशन घेतलं आणि मला एक आनंद चांगला वाटतो की जेव्हा बाहेरचे लोक विचार करतात की फक्त दिसण्यावर तुम्ही अभिनेत्री होऊ शकता, तर अत्यंत चुकीचा समज आहे हा लोकांचा. मला कधीच दिसण्यावर कुणीच मला कास्ट केलं नाही आहे आणि मी आज सांगू शकते की मला इथून पुढे किंवा इथून मागे जी चांगली चांगली बऱ्यापैकी कामं मिळाली आहेत, एक माझ्यातली अभिनेत्री त्यांनी ओळखली आहे, एक छोटं पात्र असो किंवा मोठं असो, आणि ते झाल्यामुळे मी कामं करू शकले. त्यामुळे काय म्हणूयात, त्यामुळे मग ती ऐतिहासिक भूमिका, एखादं कॅरेक्टर मला आलं आहे आणि त्याच्यावर वर्कआउट कसं करायचं, ती कशी बोलत असेल, कशी राहत असेल, कशी चालत असेल, तिची बॉडी लँग्वेज काय असेल, हे मला श्यामच्या आईमध्ये पण कळलं, हे मला सुभेदारमध्ये पण कळलं. आणि ऑफकोर्स या लोकांनी खूप आधीपासून कामं करतायत. सो मला हा 7-8 दिवसांचा जो अनुभव होता ह्या दोन्ही टीमसोबत काम करून, खूप छान होता आणि खूप शिकण्यासारखा होता माझ्यासाठी. या क्षेत्रातलं तुमचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोणतं, किंवा जे तुम्ही ज्यांना फॉलो करता? फॉलो असं करत नाही, कारण मी जेव्हा आपण मुळापासून एखादी गोष्ट म्हणजे खोदायला जातो तेव्हा गरजच नाही पडत कोणाला फॉलो करायची. पण असे भरपूर लोक आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये पण, ज्यांचे विचार मला पटतात, ज्यांचा स्ट्रगल मला पटतो आणि ते करायला पाहिजे हे मला पटतं. अदरवाईज मी असं फॉलो नाही करत, पण मी फॉलो त्यांचे विचार करते. म्हणजे मला मुक्ता बर्वे मला आवडतात, मला हिंदीमधली प्रियंका चोप्रा मला खूप आवडते, मला कंगना रनौत खूप आवडते. त्यांचा एक वेगवेगळा स्ट्रगल आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्ट्रगल आहे, तो स्ट्रगल मला फार आवडतो. बाकी असं नाही आहे की हिच्यासारखं मला व्हायचं आहे, कारण तिच्यासारखं आपण होऊच शकत नाही. जे होऊ ते आपणच होऊ, कारण आपला एक स्ट्रगल वेगळा आहे आणि तिच्या लेवलला वेगळा आहे. सो येस. तुमच्या आता येणारे प्रोजेक्ट कोणते कोणते आहेत ज्याच्यात आमचे प्रेक्षक तुम्हाला बघू शकतात? ओके, आत्ता तर सुभेदार येऊन गेला आणि सुभेदार नंतर श्यामची आई 10 नोव्हेंबरला रिलीज होतोय सर्वत्र महाराष्ट्रात. आणि मी एक्सायटेड आहे त्या प्रोजेक्टसाठी, कारण भरपूर चांगल्या लोकांसोबत मला काम करायला मिळालं आणि ऑफकोर्स नॅशनल विनिंग डिरेक्टर आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायची संधी मला मिळाली, दिग्पाल सरांसोबत काम करायची संधी मिळाली. सो हळूहळू चांगल्या लोकांसोबत काम करायची संधी मला मिळते आहे, मला याचा खूप आनंद होतो आहे. सो येणारा महत्त्वाचा म्हणजे श्यामची आई. आज तुम्ही जितक्या अनुभवाच्या याच्यावर तुम्ही अभिनेत्री म्हणून प्रस्तावित आहात, तर या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मला दुनिया शिकायला मिळाली, मला जग शिकायला मिळालं, मला माणसं ओळखायला शिकायला मिळाली. कारण काय व्हायचं, जेव्हा आपल्याला कसलाही पाठिंबा नसताना आपण या क्षेत्रात पदार्पण करतो, तेव्हा मुळासकट माणसांना भेटतो. म्हणजे मी असं म्हणेन की फालतूतल्या फालतू माणसांना मी भेटली आहे, फालतू ऑडिशन्स दिलेली आहेत आणि चांगल्यातल्या चांगल्याही लोकांना भेटले. म्हणजे मला कॉन्टॅक्ट कसे मिळाले, तर मला कोणी आणून दिलेलं नाही आहे की हे गे कॉन्टॅक्ट्स आणि त्यांना कॉन्टॅक्ट कर की मला काम करायचं आहे तुमच्यासोबत, असं झालेलं नाही आहे. माझे कॉन्टॅक्ट मी कसे मिळवले, मी फिल्म्स बघितल्या, मी एखादी मुलाखत बघितली, त्या फिल्ममध्ये कोण आहे दिग्दर्शक, कोण आहे निर्माता किंवा ती टीम कोण आहे, ते लिहून काढणं आणि त्या लोकांना गुगलवर जाऊन सर्च करणं, त्यांना मेल करणं, त्यांना मेसेज करणं, अशा प्रकारे मी कामं हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत गेले. त्या गोष्टींमुळे काय झालं, मला लोक कळायला लागले. म्हणजे मला जर माझे घरचे कोणी असतं या फील्डमधलं किंवा जाणकार असते की लोक कसे असतात वगैरे, तर ऑफकोर्स माझा तो वेळ कमी झाला असता लोकांना भेटण्याचा, ऑडिशन्स देण्याचा. कारण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये असे खूप लोक आहेत जे असे टाइमपास म्हणून पण ऑडिशन्स घेत असतात, टाइमपास म्हणून पण मीटिंग्स करत असतात. तर ते मी केलेलं आहे, कारण आपल्याला माहीत नसतं आपण कोणाला भेटतोय, कुठे ऑडिशन देतोय. येस, हे माहीत नसल्यामुळे आत्ता या स्टेजला मी अशी आहे, मला जरी कोणी फोन केला
आणि मला विचारलं की हा प्रोजेक्ट आहे आणि याच्यावर आपण वर्कआउट करू शकतो का, तर त्या 2 मिनिटाच्या कॉलवर मी ओळखू शकते की या माणसाला भेटायचं आहे की नाही भेटायचं आहे, हा माणूस कुठपर्यंत जाणार आहे, तो आयुष्यात काय करेल, एवढं मला ते स्कॅन होतं. सो इतकी मी माणसं ओळखायला शिकली आहे. सो हे मी जे शिकले ते मला कुठेच घरी बसून कधीच शिकायला मिळालं नसतं, जे मी मुंबईत येऊन शिकली आहे. म्हणजे असं म्हणतात की जगात माणूस जर तुम्ही वाचायला शिकला, करेक्ट, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या समजायला लागतात. करेक्ट, तसं तुमच्या बाबतीत करेक्ट, करेक्ट. आज आपल्याकडे बऱ्याच स्त्रिया आहेत जी एक चौकट आहे, पारंपरिक चौकट, ती मोडून बाहेर यायचा किंवा सीमोल्लंघन करायचा प्रयत्न करतात. पण बऱ्याच वेळा त्यांना एक न्यूनगंड असतो, आपण यशस्वी होऊ का नाही, लोक काय म्हणते. अशा तुम्ही स्त्रियांना काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं, कुठलीही मुलगी असो, गावातली असो, शहरातली असो, तुला जे करायचं आहे ना आयुष्यात, त्याच्याकडे लक्ष दे. तू विचारायला जाऊ नको की मी हे करू की ते करू, कारण त्याने तुम्ही पॅशनेट आहात हे नाही दिसत. लोकांची मतं, कारण माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, ते विचारून करतात की अरे मी हे केलं पाहिजे का, मी ते केलं पाहिजे का, काय वाटतंय तुला, मग ते सांगणार. मग फिसकट अर्ध वर्ष तुमचं म्हणजे 3-4 वर्ष तुम्हाला ओळखण्यात जातात. तर आधी तुम्ही स्वतः ओळखा, तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तुम्ही कशामध्ये पॅशनेट आहात. त्यानंतर असं होतं की घरचे पाठवतील का, घरचे मान्य होतील का, तेही मान्य होतील जर तुम्ही प्रामाणिक असाल तुमच्या कामामध्ये आणि तुम्हाला जे करायचं आहे ते. खरंच एका शेतकरी कुटुंबातून येऊन आज तुम्ही अभिनेत्री म्हणून स्वतः एक प्रस्थापित आहात. आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्ही अशीच यशाची शिखर पादाक्रांत करा. आणि धन्यवाद, तुम्ही पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिला. थँक्यू सो मच.